याच्यामध्ये एक आर्थोचे तुम्हाला पाऊच येतात ना, आणि ती जे पाऊच येतात, आज हे जे गुडघेचा तुमचा जो आजार आहे हा आजार कमीत कमी तुम्हाला एक 7-8 दिवसामध्ये 10% रिझल्ट, नंतर त्याच्यानंतर असा रिझल्ट पळत जाईल. आलं का लक्षात? तर तुमच्या गुडघ्यांना आता चालताना तुम्हाला वेदना होतात, बरोबर आहे? गुडघे सुस्त आहेत तुमचे, हे गुडघे जे आहेत हे सुस्त आहेत. चालताना या गुडघ्यामध्ये वेदना होतात, गुडघ्यामध्ये हा, पायामध्ये सुया टुसल्यासारखं होते का? नाही होत. फक्त हे गुडघ्यांना तुमच्या त्रास होतो चालताना, हे दुखत आहे, थंडीमध्ये जास्त, कमरेमध्ये त्रास होतो नाही, फक्त गुडघ्यामध्ये त्रास आहे. हा जो गुडघ्यामधला त्रास आहे हा जास्तीत जास्त तुमचा एक 4-5 दिवसामध्ये तुम्हाला 10 ते 20% रिझल्ट दिसेल. ऐकून घ्या. आता पहिलं घेण्याची पद्धत, पहिल्या 3 दिवसामध्ये अर्धी पुडी घ्यायची, सकाळी अर्धी पुडी घ्यायची, जेवण केल्यानंतर अर्धी पुडी जेवण केल्याच्या नंतर घ्यायची. कोमट पाण्यामध्ये अर्धा गिल्लास कोमट पाण्यामध्ये एक पुडी फोडायची, त्यातली अर्धी घ्यायची, बरोबर आहे? अर्धी संध्याकाळी जेवण केल्याच्या नंतर घ्यायची. हे असं कंटिन्यू 3 दिवस घ्यायचं. त्या 3 दिवसानंतर काय करायचं माहितीये का? त्या 3 दिवसानंतर सकाळी एक पुडी आणि संध्याकाळी एक पुडी, म्हणजे जेवण झाल्याच्या नंतर एक पुडी घ्यायची आणि संध्याकाळी जेवण झाल्याच्या नंतर एक पुडी घ्यायची. जेवण झाल्याच्या नंतर याच्यामध्ये जे तुम्हाला आर्थो सोबत जे ज्यूस आलेला आहे, ते ज्यूस तुम्हाला कोमट पाण्यामध्ये घ्यायचं आहे. आलं का लक्षात? एक 6 ते 7 मिली हे जे सिरप दिलेलं आहे ना, तर हे सिरप तुम्हाला 6 ते 7 मिली कोमट पाण्यामध्ये अर्ध्या गिलासात पुडी घेतल्याच्या नंतर अर्ध्या तासांनी 15-20 मिनिटांनी घ्यायचं. जास्तीत जास्त 10 मिनिटं 15 मिनिटं, त्याच्यावर लागू द्यायचे नाही आणि लवकर पण घ्यायचं नाही. हे असं कंटिन्यू तुम्ही रोज नित्यनेमानं घ्यायचं. हा, वेळेनुसार. याच्यावरती पथ्य सांगतो तुम्हाला. पथ्य भात खायचं नाही, आंबट पदार्थ खायचे नाही. आंबट पदार्थ म्हणजे जसं ज्यूस वगैरे असतं ना, लिंबू ज्यूस, ताक, दही वगैरे खायचं नाही. बटाटे म्हणजे आपले आलू वगैरे खायचे नाही, केळे खायचे नाही. पित्त ज्यापासून होते, उडदाची डाळ वगैरे हे जे पदार्थ आहेत, डाळी बिडी, तुरीची डाळ खायची नाही, हरभरी डाळ खायची नाही. हे पदार्थ ध्यानात ठेवायचे. जे आम्ल पदार्थ आहेत ज्याच्यापासून पित्त निर्माण होते, तुम्ही सांगून राहिले ते त्याची सगळीच पोत आहे. हा, बस मग हे पथ्य ठेवायची. हे पथ्य ठेवलं म्हणजे 1001% तुम्हाला रिझल्ट मिळेल आणि 100% नाही. तुरीची डाळ खायची नाही, तुरीच्या डाळीचं फार वावळा आहे. फक्त तुरीच्या डाळीचं नाही, तुरीची डाळ नाही खायची. तशी हरभऱ्याची नाही खात, उडदाची नाही. बाकीचं बरोबर आहे, तुम्ही जे बाकीचं खात नाही, पण तुरीची डाळ खाल्ल्यामुळे काय होते, पित्ताचं प्रमाण वाढतं. पित्ताचं प्रमाण वाढलं, ऍसिडिटी होईल, आम्लपित्त होईल, आणि त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला जो रिझल्ट यायचा तो येणार नाही. त्याच्यामुळे म्हणतात ना, औषध फुकायची आणि पथ्य लाखायची. तर तुम्ही काय करा, पथ्य पाळा. पथ्य पाळल्यामुळे काय होईल, तुम्हाला रिझल्ट चांगला दिसेल आणि तुम्ही ठणठणीत झाले आणि असे फिरायला लागले की आम्हाला आनंद होईल. आणि आम्हाला आनंद होईल हा फक्त कसं आहे माहिती आहे का, हे घराघरामध्ये पोहोचवण्याचं एक कारण आहे की प्रत्येक म्हातारा माणूस असो, तरुण असो का अर्ध्या वयचा असो, म्हणजे वयोवृद्ध असो का तरुण असो का अर्ध्या वयीमध्ये असो, त्या व्यक्तीने खाटवर पडलेलं किंवा कोणाच्या सहाऱ्यांना चाललेलं किंवा कोणाची आवश्यकता लाभलेलं, हे आम्हाला तरी असं वाटते की कोणाला आयुष्यामध्ये भासू नये, त्याकरता हे घराघरामध्ये तुम्हाला हा प्रोडक्ट पाठवतोय आम्ही. आणि या प्रोडक्टला काय म्हणतात, अरे वा आर्थो म्हणजे सर्व. अरे वा, आपण काय म्हणतो, चांगलं झालं म्हणजे काय म्हणतो, अरे वा. त्याचं नाव म्हणून दिलंय अरे वा. याच्यामध्ये संजीवनी बुटी टाकल्यासारखं पूर्णतः आयुर्वेदिक आहे, कुठल्याही प्रकारचं केमिकल किंवा ॲलोपॅथिक वापरलेलं नाही. हे पूर्णतः प्रोडक्ट्स आहेत. मिळालं तुम्हाला मिळाल्याच्या नंतर थोड्या दिवसात मी परत भेटायला येईल आणि मला रिझल्ट सांगा.